सर्वसामान्य माणूस नव्हते महाराज. बाळू मामा म्हणजे भगवान शिवाचा अवतार होते महाराज. उद्या काय घडणार हे मामांना आज कळत होतं महाराज. काय होतं उद्या काय घडणार हे माझ्या बाळू मामाला आज कळत होतं महाराज. एवढे जागृत दैवत असणार तुमच्या आमच्या नवसाला धावणार बरं का. आता बऱ्याच जणांची समस्या आहे, आम्ही काय नवसे केली पण मामा आम्हाला ऐका तुम्ही नवस करता त्याप्रमाणे वागत आपलं काय माहिती अंगाला आला ताप आणि देवा तू माझा अंगाला ताप आला की देव आपला बाप होतो महाराज. आणि एकदाच आपल्या अंगाचा ताप गेला की आपण एका मिनिटात काय करतो अंगाला आला ताप देवा तू माझा बाप. देवाला दया येते महाराज आणि कुठल्याही बापाला दया येते महाराज. दया आल्याबरोबर कृपा होती आणि कृपा झाल्याबरोबर आपला ताप जातो महाराज. पण आपण एवढं बैमान आहे महाराज. अंगाचा गेला ताप ऐका देव आपला बाप झाला बरं का. काय झाला अंगा आला ताप पण देवा तू माझा बाप ऐका. आणि अंगाचा गेला ताप देवा तुझ्या बापाचा मी ओआरएसन आहे हो. असं किती दिवस तळावर आले तुमच्या संकटात जातील. तुम्ही जर देवाचा बाप ना देवाच्या बापाचा बाप जर व्हायचा असला केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले. तुम्ही ज्या पद्धतीने कर्म करताल तेच तुम्हाला भोगावं. त्याच्यापेक्षा वेगळं काही भोगावं लागणार नाही महाराज. माझ्या मामांमध्ये एवढी ताकद होती महाराज. मामाच्या सानिध्यात असणाऱ्या व्यक्तीचं मागे पुढे उभा राहू सांभाळत ऐका. कर्नाटक भागामध्ये मामाची ज्यावेळेस मेंढी मारली होती ना महाराज. कर्नाटक भागातला मामांचा एक रक्त कल्लाप्पाच्या भक्ताचं नाव होते महाराज. ऐका माझ्या मामांची ताकद ऐका माझ्या मामांचं सामर्थ्य ऐका माझ्या मामाच्या बंधनाची ताकद. आज कारभारी म्हणून या बघा नंबर 1 सौभाग्य ज्यांना प्राप्त झाले महाराज तेही कर्नाटकचे आहेत. ऐका कर्नाटक मध्ये मामांचं वास्तव्य होतं त्या काळामध्ये. आज बघा नंबर 1 चे कारभारी आमचे सुरेश अण्णा महाराज. त्यांच्या माता पित्यांनी मी मगाही सांगितलं की बाळू मामा सोबत 14 वर्ष महाराज काय केलं मेंढी माऊलीची सेवा केली महाराज. ज्याप्रमाणे बाळू मामा सांगतील त्याप्रमाणे आज्ञा बघा नंबर 1 चे कारभारी माझे सुरेश अण्णा यांच्या माता पित्यांनी केलं महाराज. म्हणून तुका म्हणजे होता ठेवा तो या गावा जी मामांची जागे जी मामांची गाजे ही आज आमच्या अण्णांना प्राप्त झाली महाराज. त्याची ताकद काहीतरी आपलं पूर्वीचं ठेवा असणं गरजेचं आहे. ऐका कल्लाप्पा नावाचा सद्भक्त कर्नाटक प्रांतातली गोसाई महाराज. कर्नाटक मध्ये मामांची मेंढर होती. कल्लाप्पा नावाचा सद्भक्त मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करायचा महाराज. मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करायचा. मामा सांगेल तो ऐकायचा महाराज. आणि मामांनी त्याची इच्छा पूर्ण केली महाराज. मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करत असताना त्यांनी मामांना आपलं साकडं घातलं की मामा माझ्या धर्मपत्नीची पूस उजवावी. मुलगा होत्या नाहीतर मुलगी होत्या पण पुत्रिक म्हणून समाजाचं ऐकून घे मन खचून मरण्यापेक्षा माझ्या धर्मपत्नीची पूस उजवू द्या मामा. मामाने आशीर्वाद दिला महाराज. मामाच्या आशीर्वादाने कल्लाप्पाला महाराज कल्लाप्पाच्या धर्मपत्नीला कन्यारत्न प्राप्त झालं महाराज. कन्यारत्न प्राप्त झाली. मामाने सांगितलं ए कल्लाप्पा आता तू माझ्या बरोबर सेवा करू शकत नाही. काही दिवस तुला आता तुझ्या धर्मपत्नीची काळजी घेणं कर्तव्य पती म्हणून तुझं कर्तव्य तू पूर्ण कर. मला नुसतं या कर्नाटक प्रांतात थांबून चालणार नाही. मला कर्नाटक सोडावं लागणार आहे. मला महाराष्ट्रावर भरावं लागणार आहे. मला महाराष्ट्रामध्ये जावं लागणार आहे. आणि या महाराष्ट्राचा कोपरा ना कोपरा मला फिरावा लागणार आहे. या महाराष्ट्रामध्ये असंख्य दुःखी माझे भक्त आहेत. प्रत्येक भक्ताचं संकट मला निवारण करावं लागणार आहे. कल्लाप्पाला मामाने सांगितलं. मामाची आज्ञा म्हणून कल्लाप्पा घरी थांबला महाराज. 5-7 वर्षाचा काळ लोटला. कल्लाप्पाला कन्यारत्न प्राप्त झालं. मामाने महाराष्ट्रावर आपली मेंढर फिरवून महाराज पुन्हा कर्नाटक प्रांतात मामा आपली मेंढर घेऊन गेली. आपली मेंढी माऊली घेऊन मामा पुन्हा कर्नाटक प्रांतामध्ये गेले महाराज. आणि कर्नाटक प्रांतामध्ये माझे मामा मेंढी माऊली घेऊन गेल्यानंतर कल्लाप्पाला बातमी समजली की मामांचा तळ पुन्हा आपल्या भागामध्ये आलाय. मामांचा तळ आपल्या भागामध्ये पुन्हा आलाय. ही बातमी कल्लाप्पाच्या कानावर पडल्याबरोबर
कल्लाप्पानं आपलं सर्व ग्रस्त काम थांबवलं. आपल्या धर्मपत्नीला मामांच्या नवसानं प्राप्त झालेल्या आपल्या कन्येला महाराज नावी कल्लाप्पानं तिचं नवसा ठेवलं होतं महाराज. मामांचा प्रसाद म्हणून आपल्याला प्राप्त झालेले, मामाला नवस केले म्हणून मामांची आपल्यावरती कृपा झाली. ही कृपा महाराज त्या कल्लाप्पानं आपल्या कन्येचं नाव नवसा ठेवलं आणि मामांचा तर आपल्या भागात आलाय हे कळल्या बरोबर महाराज कल्लाप्पा आपल्या धर्मपत्नीला आणि आपल्या मुलीला घेऊन मामांच्या तळावरती गेला. मामांच्या तळावरती गेला, मामांचं दर्शन घेतलं महाराज. साष्टांग बलिपाठ केला, मामांचं दर्शन घेतलं आणि मामांनी विचारलं काय रे काय चाललंय, बरं आहे का मामा? तुमच्या आशीर्वादाने सगळं बरे मामा, काहीच माझ्या जीवनात माझ्या कमी नाही. तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू द्या. तुम्ही आला, तुम्ही परत या भागामध्ये आला हे समजल्याबरोबर सर्वस्वाचा त्याग करून तुमचं दर्शन घ्यायसाठी आलोय महाराज. तुमचं दर्शन घ्यायसाठी आलोय म्हटल्याबरोबर मामाने सांगितलं कल्लाप्पा काय अडचण नाही, आरती होईल, प्रसाद घे आणि आजच्या दिवस राहून जा. कल्लाप्पा निर्धार करून आता मनाचा महाराज मामाने सांगितल्याप्रमाणे कल्लाप्पा आला. कल्लाप्पाने दर्शन घेतलं महाराज. आरती झाली, आरती झाल्यानंतर कल्लाप्पा महाराज प्रसाद घ्यायला बसले. प्रसाद घेतला आणि मामानं अंतर्ज्ञानानं पाहिलं. मामाला कल्लाप्पाच्या जीवनामध्ये येणारं संकट दिसू लागलं. कल्लाप्पाच्या जीवनामध्ये पुढे काय घडणार आहे याची तारीख माझ्या मामाला लागली महाराज. आणि दुसरा दिवस उजळला महाराज. सकाळ मामांच्या तळावरती जेवढी सेवा करता येते तेवढी माझ्या कल्लाप्पाच्या परिवारानं केली महाराज. मामांच्या तळावरती जेवढी सेवा करता येते तेवढी केली. सकाळची आरती झाली महाराज, प्रसाद घेतला आणि कल्लाप्पाने मामांची आज्ञा मागितली की मामा आता जावं लागतंय, घरी जावं लागतंय, बरीचशी कामं आहेत. तुमचा तळ आहे तोपर्यंत अजून 4 दिवसाने परत माघारी म्हटल्याबरोबर मामाने सांगितलं अरे येड्या 4 दिवसाने यायची काही गरज नाही. मला असं वाटतं तू अजून 4 दिवस तळावर ऐका, अजून तू 4 दिवस तळावर. मामाला पुढे काय घडणार आहे समजत होतं महाराज. मामाला पुढे काय घडणार आहे कळत होतं. म्हणून माझी सर्व मेंढक्यांना हात जोडून विनंती, जर तुम्हाला कारभारी म्हणत असतील अजून 2-4 दिवस सेवा कर, तुमचं भलं 6 महिन्याचं नवस पूर्ण होऊ द्या. ऐका, कारभारी मध्ये साक्षात बाळूमामा आहेत महाराज. बाळूमामा माझ्या कल्लाप्पाला सांगत होते अरे कल्लाप्पा अजून 4 दिवस तू माझ्या तळावर थांबला तर पुन्हा 4 दिवसाला यायची वेळा काय गरज नाही. तो कल्लाप्पा म्हणू लागला नाही मामा 2 दिवसाला घेतो पण आता जावं. मामाला सांगितलं अरे 2-3 दिवस तरी राहा, 2 दिवसाला तू पुन्हा जा. सांगितलं नाही मामा 2 दिवसाला परत येतो पण आता जावं. आता जर कुठला मेंढका हट्ट करत असेल महाराज तर माझे हात जोडून विनंती की साक्षात बाळूमामाच्या रूपात ज्या कारभाऱ्यांना बाळूमामाने दिलेला अधिकार आहे त्या कारभाऱ्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत असेल भले तुमची 6 महिन्याची सेवा पूर्ण होऊ द्या, 6 वर्षाची सेवा पूर्ण होऊ द्या, तुमची 6 वर्षाची सेवा पूर्ण होऊ द्या. आणि तुम्हाला जर जाऊ वाटत असेल कारभाऱ्यानं मोकळ्या मनाने आशीर्वाद दिला, कारभाऱ्यानं जर तुम्हाला आशीर्वाद दिला आणि जर परवानगी दिली तर त्या क्षणाला तुम्ही जावा. आणि जर कारभारी सांगत असतील 4 दिवस राहावं लागतं समजून जा की आपल्या जीवनामध्ये पुढे काहीतरी अडचण आहे. आपली अडचण कारभाराला दिसती, माझे साक्षात बाळूमामाला दिसती. बाळूमामाची आज्ञा आहे त्यांना, साक्षात बाळूमामा आपल्याला आज्ञा करतात. म्हणून माझ्या मेंढी राखणाऱ्या मेंढकेला विनंती की त्याने अजून 4 दिवस मामाचा तळ सोडता कामा नाही महाराज. कल्लाप्पानं मामांची सेवा केली, कल्लाप्पाच्या मामांच्या आशीर्वादानं कल्लाप्पाला कन्या रत्न झालं. मामाने आशीर्वाद दिलेली कन्या मरणार आहे हे माझ्या मामाला दिसत होतं महाराज. म्हणून मामाच्या कल्लाप्पाला विनंती करत होतं की तू 2 दिवस तरी या तळावरती थांब. नाही ऐकलं महाराज. मेंढी माऊलीची सेवा करून माझ्या कारभाराचं न ऐकता आपली सेवा पूर्ण झाली म्हणून जो कुणी मेंढका जात असेल महाराज आणि त्याच्या जीवनामध्ये जर काही संकट येत असेल तर त्याला माझा कारभारी माझा बाळूमामा जबाबदार अजिबात जबाबदार राहणार नाही महाराज. त्याला त्याचं कर्म आणि तो जाणे. ऐका, कल्लाप्पाने मामाचं ऐकलं नाही आणि कल्लाप्पा घरी गेला आणि दुसऱ्याच दिवशी महाराज आपल्या आई बरोबर नवसा नावाची कन्या महाराज विहिरीवर पाणी आणायला गेली. आईने सांगितलं विहिरीत उतरू नको, तुला पवायला येत नाही, मी पाणी काढून देते. तिला हट्ट केला महाराज, रोज खूप पाणी काढते, आज मी पाणी काढणार. हट्टाला पेटलेली महाराज
त्या कल्लापाची कन्या नवसा नावाची कन्या महाराज आपल्या आईचं ऐकलं नाही. परिणाम महाराज नवसा नावाची कन्या त्या विहिरीमध्ये पाणी आलेलं उतरली, पायी घसरला महाराज आणि ती पाण्यात पोहता येत नव्हतं, पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडले महाराज. त्या नवसाच्या आईनं अर्धावरण चालू केली, नवसाच्या आई अर्धावरण करू लागली, संपूर्ण गाव गोळा केला महाराज. गावकरी सगळे गोळा झाले आणि जमा झालेल्या गावकऱ्यांनी महाराज त्या नवसाला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुणी बुड्या मारू लागलो, कुणी इंजना मोटरी चालू करू लागले महाराज. आता प्रयत्नानं प्रत्येकाच्या त्या साह्याला यश आलं महाराज आणि त्या कन्येला वर काढता आलं महाराज. पण नाका तोंडात पाणी गेल्यामुळं तिला काय झालं, मृत्यू झाला महाराज. मेलेली कन्या तिच्या माता पित्यानं पाहिलं महाराज आणि टाळा पडला. काय झालं, कसं झालं मामा सांगत होते, आपण ऐकलं नाही. 2 दिवस तिथे 4 दिवस आपण तयार राहिलो असतो तर हा प्रसंग आपल्याला पाहावा लागला नसता, आपल्या मुलीला मरायला लागलं नसतं. आपली चूक झाली, काय करू बाबा. मामा म्हणून माझ्या कल्लापाला हात मारले महाराज आणि मामांच्या तळावरती मामांना अनुभूती झाली महाराज. मामाला साक्षात्कार झाला. मामाला कळलं की अगतीत घडायला नको होतं. मी सांगितलं, माझ्या आज्ञाचं पालन केलं नाही. ऐका पण संत हे होणे कवळे आम्ही विष्णुदास मऊ अंतकरणाचे कवळे अंतकरणाचे मामा महाराज. मामांना रावलं नाही. माझ्या कलाप्पाचा आवाज ऐकून महाराज मामा कलाप्पाच्या घराच्या दिशेने निघाले महाराज. तोपर्यंत समस्त गावकरी जमलेले होते. गावकऱ्यांनी सांगितलं, अरे कलाप्पा बराच वेळ झाला तुझी मुलगी मरण पावली. अनेक समाज जमलेले आणि या समाजाला उघडपट्टी करू नको, आम्हाला पुढचं कार्य करायला परवानगी दे. कलाप्पा यांनी त्याच्या धर्मपत्नीला सांगितलं, आमची आतून स्वतः माझ्या बाळू मामावरती आहे. आमची कन्या मेलेली नाही आणि जरी मेलेली असली तर तिला जिवंत करण्याचे ताकद आमच्या बाळू मामामध्ये. बोला 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 बाळूमाच्या नावाने सांग म्हणे, सत्यवादेवीच्या नावाने सांग म्हणे. अतूट भाव महाराज माझ्या कलाप्पाच्या आणि त्याच्या धर्मपत्नीचा अंतकरणामधला पाहिला महाराज. त्यांच्या अंतकरणामधला अतूट भाव पाहिला आणि गावकऱ्यांनी ठरवलं आता थांबण्यात काय अर्थ नाही. गावकरी महाराज त्यांच्या मार्गाने निघून गेले. गावकरी चालले तेवढ्यात माझे मामा तिथे आले आणि प्रत्येकाला वाटलं की आता कलाप्पा मामाचं ऐकत. सगळे गावकरी परत माघारी फिरले महाराज आणि त्यांनी सांगितलं, मामा तुम्ही तरी सांगा, अहो 8 तास झालं त्या कन्याला मरून, तरी हा कलाप्पा काय अंतविधी करून देईना, हा कलाप्पा अंतविधी करून देईना, तुम्ही तरी त्याला सांगा. मामा त्या कन्याजवळ गेले महाराज. मामाने आपली कृपा दृष्टी त्या नवसा नावाच्या कन्यावरती टाकली महाराज. ऐका, मामाने कृपा दृष्टी टाकली. मामाने सांगितले, राजाच्या कोण म्हणता येईल मेली, कोण म्हणता येईल मेली. एकाची सुद्धा जीभ उचल ना महाराज, एकाचं सुद्धा तोंड उघडलं ना, एकाच्या सुद्धा तोंडातून शब्द बाहेर पडला ना महाराज. ऐका, मामांना सांगितलं ती झोपली आणि कोण म्हणता राजाचा आई मेली. ऐका, मामाचे शब्द आहेत महाराज. मामा तडफड बोलणारे मामा होते आणि मामाने सांगितलं, का रे राजाच्या तुला सांगितलं तर मी 2 दिवस अजून तळावरती राहा, 2 दिवसाला तू माघारी येतो म्हणला. अरे काय झालं, काय केलं, का असं वागला, काही बोलला कलाप्पाला कळलं ना महाराज. कलाप्पाची धर्मपत्नी महाराज मामांच्या चरणावरती नतमस्तक झाली. सांगितलं, मामा इथून पुढच्या राहिलेला हक्क आयुष्य तुमच्या चरणावर समर्पित करतो मान्यता करतो. अशी शक्य असणार तुम्ही जगाचा मालक आहे, आमच्या अतूट राहते की काही करा आणि आमच्या कन्याला जिवंत करा. मामाने सांगितलं, कन्या जिवंत होणार बरं का, कुठल्याही प्रकारचं दुःख व्यक्त करू नका. आणि जमलेल्या समाजाला सांगितलं, राजाच्या अरे तुमच्या सर्वांच्या ताब्यात 13व्याचं खाऊन जाणारी ही मुलगी ही मेलेली नाही, सगळी जण आपापल्या मार्गाने जावा. आणि त्या कल्लाप्पाला आणि त्याच्या धर्मपत्नीला सांगितलं, ही झोपलेलं हिला पांढरे वस्त्र घरातून आणायला सांगितलं महाराज. आणि मामाने त्या नवसा नावाच्या कन्याच्या अंगावरती ते वस्त्र टाकलं आणि सांगितलं कल्लाप्पाला, त्याच्या धर्मपत्नीला अजिबात दुःख करायचं नाही, घरात काही घडलं नाही, असं वागा. तुमची कन्या उठल्याशिवाय राहणार नाही. आता झोपली मेलेली नाही. अहो मामाने सर्व समज हाकलला महाराज. दुसरा दिवस उचलला.
पुन्हा गावकरी बोलत आले, पुन्हा गावकरी बोलत आले म्हणजे कलाप्पा अरे तुला येत लागलं का काय? अरे तिच्या अंगाला मुंग्या लागतील, तिच्या अंगाची दुर्गंधी येईल, पाण्यात बुडून तुझी मुलगी मेलेले आणि मेलेला माणूस कुठं पुढे जिवंत होत असतो का? अरे तुला काही कळतं का नाही? कोण कुठला तो येणा धनगर आणि त्या बाळू धनगराचं तू ऐकून तुझी मुलगी अजून ठेवली, आम्हाला परवानगी दी, आम्ही तिचं आता विधीचं सगळं काही ओळखतो. आपण श्रद्धा असणारे माझ्या कल्लाप्पाने सांगितलं, माझ्या मामांचा शब्द आहे, माझ्या मामांच्या मुखातून शब्द बाहेर पडलेला, आता काहीतरी खोटं झालेलं नाही, इथून पुढे कधी होणार नाही. माझ्या मामाने सांगितलंय की माझी नवसा झोपलेले ती उठल्याशिवाय राहणार नाही महाराज. आता गाव गोळा झाला आणि पुन्हा मामा तिथे हजर झाले महाराज. मामा हजर झाले आणि मामाने सांगितलं काय रामदेव तुम्हाला मी काय सांगितलं होतं आणि पुन्हा तुम्ही तिच्या अंतविधीची भाषा करता, पुन्हा तिला उचलायचं म्हणता. मामाने आवाज रे नव्हता, हे राजाचे काय म्हणतात बघ, उठ जरा परे, उठ म्हटल्याबरोबर महाराज मेलेली पोरगी मामाच्या एका हाताने उठली. महाराजचा वासुदेव बोलता मेलेले माणूस जिवंत करण्याची ताकद माझ्या बाळूमामामध्ये महाराज. पण त्या बाळूमामाची सेवा करत असताना मनोभावे तनानं मनानं धनानं आपल्या देहाचं समर्पण जर आपण बाळूमामाला दिलं तर तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार, तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मला बोला बोला बाळूमामाच्या नावाने, जागृत व्यवस्था नाही महाराज. ऐका मामांचा चमत्कार महाराज, मामांची तुम्ही सेवा केली आणि त्याचं तुम्हाला फळ मिळालं नाही महाराज, असं होत नाही विशाल महाराज, बरोबर ना? विशाल महाराज चौथी कीर्तन सेवा वाजवतात बरं का महाराज. ऐका पहिल्या दिवशी त्यांनी आले महाराज आणि दुसऱ्या दिवशी कारभारी म्हणले त्यांना आता कसं रिकाम्या हातानं लावायचं नाही महाराज. पहिल्या दिवशी त्यांना फोटो हार श्रीफळ आशीर्वाद भंडारा दिला महाराज आणि दुसऱ्या दिवशी कीर्तन सेवेला आल्यानंतर आमच्या कारभाराला वाटलं, म्हणजे स्वतः आमच्या मामाला वाटलं, कारभाराच्या रूपात असणाऱ्या मामाला वाटलं की याला ऐकाम्या हातानं निरपेक्ष भावनेला आलेलं आहे, जालन्याहून आलेलं आहे, आज श्री क्षेत्र आरणमध्ये आपला संस्था चालवतोय, अज्ञानी मुलांना घडवण्याचं कार्य करतोय महाराज, याला रिकाम्या हातानं आपल्या दारात लावायचं नाही महाराज. म्हणून आमच्या कारभाराने महाराज 600 रुपये त्यांना त्यांनी काय केलं महाराज, ऐका उदाहरणता किती असावी, त्यांनी काय केलं महाराज, कारभाराच्या हातून घेतलं, कारभाराने दिलेला आशीर्वाद करून घेतलं महाराज, श्रीफळ आपल्या जवळ ठेवलं आणि दिलेली रक्कम दानपेटीत. परिणाम ऐका महाराज, परिणाम उद्याच्या 25 तारखेपासून आपल्या तुळशी गावात दत्त जयंती निमित्त 11 दिवसाचा जो सप्ताह होणार आहे, त्या सप्ताहामध्ये हरिपाठाचं नेतृत्व आणि कीर्तन असतात. विशाल महाराज सातपुते यांच्या वारकरी शिक्षण संस्थेला तो सौभाग्य प्राप्त झालं आणि त्याची फी माझ्या मामाला 41,000 ठरलं. काय झालं, 4 कीर्तन मामाच्या तळावरची फी सगळ्यात वाजवली, त्याचा परिणाम किती हजार सांग, 41,000 रुपयाला महाराज 11 दिवसाचा सप्ताह. हे माझ्या मामांची महाराज ताकद आहे. सांग बरं बोला 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 तुम्ही उदाहरण अंत करणाऱ्या माझ्या मामाची सेवा करा महाराज. विशाल महाराजांना एक कीर्तन वाजवले की 1000 रुपये देते महाराज, काही ठिकाणी 500 देते, काही ठिकाणी 700 देते, लमसम हजारांना धरलं तर 4000 मिळलं असतं महाराज.
काय झालं असतं एवढं असलं तरी तू म्हणला असतं 4,000 पण 37,000 रुपयाला झटका बसला असता महाराज. पण माझ्या मामाने काय केलं 4,000ची अपेक्षा न करता निरपेक्षपणाने माझ्या दरबारामध्ये समर्पण दिलं. त्याचा मोबदला महाराज 11 दिवसासाठी 41,000 रुपयाचं मानधन त्याला उद्याच्या दत्त जयंती प्राप्त झाले. बोला 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 सत्यवान देवीच्या नावानं ताकद माझ्या मामाच्या भंडाऱ्याचे महाराज, ही ताकद माझ्या बाळू मामाची आहे. म्हणून आतापर्यंत जेवढे मी सद्भक्तांना महाराज या मामांच्या तळावर गेले 10 दिवस उदार अंतकरणानं सकाळची पंगत असेल, दुपारची पंगत असेल आणि संध्याकाळचं अन्नदान असेल महाराज, ज्याही सद्भक्तांना उदार अंतकरणानं अन्नदान केलं महाराज, त्या सद्भक्ताचं माझा मामा कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. त्या सद्भक्ताचं माझा मामा कल्याण केल्याशिवाय तुम्हाला मी मगाच सांगितलं, एक सेवा माझ्याकडून मामानं करून घेतली आणि दुसऱ्या सेवेचा मोबदला मामानं मला दिला महाराज. आता चॅनल वर शूट करतायत हरिभक्त परायण शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल महाराज त्यांचं, आणि मामांच्या कृपा आशीर्वादानं आमच्या शांतीलाल महाराजांच्या सहकार्यानं माझ्यासारखा अज्ञानी पामर महाराज युट्यूब चॅनलला गेला. बोला 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 मामा देवीच्या नावानं बाळू मामाची ताकद आहे. मी 4 वर्ष झालं महाराज या कीर्तन सेवेमध्ये कार्यरत आहे. मला फक्त संत बाळू मामांचा कृपा आशीर्वाद आहे महाराज. ऐका, भगवान शंकर हे हनुमंतरायाच्या रूपामध्ये आले. काका साक्षीनाथ महाराज हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये या आता महाशिवरात्रीला 5 वर्ष पूर्ण होतात महाराज. मला नारदाच्या गादीचं सौभाग्य प्राप्त झालं महाराज. आमचे साथीदार संजीव काका साक्षीला आहेत महाराज. भगवान शिवाच्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये ज्या वेळेस अखंड हरिनाम सप्ताह अभिषेक होतो महाराज, त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मला प्रथम प्रवचनाची सेवा प्राप्त झाली महाराज. आणि या भगवान शिवाचा अवतार असणारा संत बाळूमामा महाराज, भगवान शिवजीचा बाळूमामाचा आधीचा अवतार म्हणजे भगवान शंकर, आणि त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये मला गावातच असणाऱ्या या महादेवाच्या मंदिरामध्ये दुसरी हरी कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं महाराज. आणि हे गाव त्यांच्या नेतृत्वाखाली चालतंय महाराज. या गावच्या संपूर्ण गावचे गुरु असणारे हरिभक्त पर्यंत मोहन महाराज बेलापूरकर महाराज, त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला महाराज श्री क्षेत्र आंबळनेर ऐका जळगाव जिल्ह्यामध्ये 3री हरी कीर्तन सेवा करण्याची संधी प्राप्त झाली महाराज. आणि संत बाळूमामांचा आशीर्वाद माझ्यावर सदैव असल्यामुळं जिथं महिन्याला 1 कीर्तन सेवा होत होती महाराज, तिथं आता आठवड्यात 3. आज दिवसात 2री हरी कीर्तन सेवा. ही ताकद माझ्या बाळूमामाच्या भंडाऱ्याची आहे, ही ताकद माझ्या बाळूमामाची आहे. बोला बाळूमामाच्या नावानं, देवीच्या नावानं. प्रत्येकाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकानं कारभारी हेच बाळूमामा आहे अशा अंतःकरणामध्ये भावना ठेवा. ऐका, मी माझ्या मनाचं सांगत नाही महाराज. आपण 18 बगे मामांचे आहेत ऐका, पण या बग्याचं विशेष असं महत्व महाराज. ऐका, या बग्याचं विशेष असं महत्व आहे की तुम्ही इतर बग्यामध्ये गेला तर फक्त आपल्याला फक्त एकटे बाळूमामा दिसत आहेत. आपल्याला फक्त बाळूमामा आणि त्यांचे गुरु मुळे महाराज यांच्या व्यतिरिक्त आपल्याला तिसरं कोणी दिसत. पण आपलं परमभाग्य आहे, आपलं परमभाग्य आहे महाराज. बघा, चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, वृक्ष तिथे छाया, माझ्या संत बाळूमामा सोबत माझ्या मामांना अखंड साथ देणारी माता सत्यवा देवी महाराज आज तुमच्या आमच्या नगरामध्ये आदिशक्तीचा अवतार असणारी, पार्वती मातेचा अवतार असणारी महाराज माता सत्यवा गेले 10 दिवस तुमच्या माझ्या कल्याणासाठी या आपल्या तुळशी गावामध्ये वास्तव्य करतात महाराज. परमभाग्य. बोला बरोबर माता सत्यवा देवीच्या नावाने परमभाग्य समजा महाराज. की दोघं पती पत्नीचं भगवान शंकर आणि पार्वती मातेचं साक्षात दर्शन आपल्याला होतंय. आणि आपल्याला येणाऱ्या संकट निवारण करण्यासाठी तुम्हाला कारभारी सांगताय की तुमचे काय समस्या असेल ती मेंढी माऊलीच्या कानात. मेंढी माऊली म्हणजे पार्वतीचा अवतार आहे महाराज.
आदिशक्तीचा अवतार आहे, तुमची समस्या ऐकून घेते आणि माझ्या मालकाला, माझ्या बाळूमामाला सांगते, माझ्या भक्ताचं हे दुःख नाही, माझ्या भक्ताची ही समस्या आहे, याचं निवारण करण्याची ताकद माझ्या मामाकडे आहे महाराज. लिखाण करून घेणं, तुमचं तक्रार नोंदवून घेणं माझ्या मेंढी माऊलीचं काम आहे. माझी मेंढी माऊली तुमची तक्रार नोंदवून घेते महाराज, पण त्या तक्रारीवर सडेतोड उत्तर माझ्या आदिशक्ती सत्यभामा मातेच्या आदेशानं माझ्या बाळूमामाला त्याचं निवारण करावं लागतं. याचं सर्वांनी पालन करा महाराज. जे काय आपल्या बघ्याचे नियम आहेत, आपल्याला साक्षात बाळूमामाच्या रूपानं हरिभक्त परायण सुरेश आणला, या बघ्याचे कारभार करतात, त्यांना कारभार पण प्राप्त झाले. हे त्यांच्यावरती मामांची असणारी कृपा आहे आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडला म्हणजे मामांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, अशी वृत्ती आपली ठेवा. निश्चितपणे तुमचं आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो की यदा कदाचित या 10 दिवसामध्ये माझ्यासारख्या अज्ञानी बामाराकडून जर अपशब्द गेला असेल, काल आपण भव्य आणि दिव्य असे मामांच्या तळापासून ते संपूर्ण गावामध्ये भंडाऱ्याच्या उरळींमध्ये मामांच्या रथाचं, मामांच्या पालखीची आपण मिरवणूक काढली महाराज. कोणा सद्भक्तांना मामाविषयी प्रेम नसेल, कोणा सद्भक्तांना मामाविषयी जिव्हाळा नसेल, अशा सद्भक्तांच्या अंगावरती जर कुठल्या कार्यकर्त्याने, कुठल्या मामाच्या सद्भक्तांनी भंडारा टाकला असेल तर मनामध्ये तुझा भाव न येता, मनामध्ये दुःख न येता महाराज, आपल्यावरती भगवंताची कृपा झाली, आपल्याला भगवंताचा भंडारी रूपे प्रसाद प्राप्त झाला. म्हणून त्या कार्यकर्त्यांचे, माझ्या मामांचे आभार व्यक्त करा. निश्चितपणे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा दिवस या बघाचा आपल्या या ग्रामामध्ये मुक्काम आहे. उद्या सकाळी आरती झाल्याच्या नंतर हा बघा आपल्या तुळशी शेजारी असणाऱ्या परिचयवाडी, तुळशी परिचयवाडीच्या शिववर्ती महाराज, आपल्या तुळशी हाजीतच मामांचे आपल्यावर आतून प्रेम आहे, मामांचं आपल्यावर आतून प्रेम आहे महाराज. की तुळशी परिचयवाडीच्या शिवावर आणि तुळशी हाजीमध्ये उद्याचा मामांचा मुक्काम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी मामांच्या नियमाचं पालन करा आणि मामांच्या नियमाचं पालन केल्यानंतर निश्चितपणानं तुमचं आमचं दुखणं नाहीच झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण कारभारी नेहमी सांगतात की आम्हाला सांगण्यापेक्षा मामांना सांगा, आम्हाला सांगण्यापेक्षा मेंढी माऊलीला सांगा. मला सांगा, तुम्ही तुमची समस्या जर मेंढी माऊलीला सांगितली असेल आणि कारभारीला सांगितल्याप्रमाणे जर मेंढी माऊलीची सेवा केली असेल आणि तरीही तुमचं काम झालं नसेल महाराज, तर सकाळ मला भेटा. नाही तुमच्या दुखण्यावर मामाच्या साक्षीनं पर्याय काढला तर नाव खंडू मला सांगणार नाही महाराज. पण कारभाराला सांगितलंय या नियमाला जर तुमची सेवा नाही झाली महाराज, बघा मामाच्या रूपामध्ये कारभारीने जे तुम्हाला नेम घालून दिलाय, मला तुम्ही सांगितलं कल्लाप्पाने सांगितलं, मामाने सांगितल्याप्रमाणे कल्लाप्पाने ऐकलं असतं तर मुलीला म्हणावं लागलं नसतं. तसं तुम्ही 4 दिवस 7 दिवस 6 महिने 6 वर्ष मामाची सेवा करायला येता, तुमची सेवा पूर्ण होते, तुमचा दिवस पूर्ण होते. म्हणून काही मिनिटं हट्ट करते, कारभारी आम्हाला जावं, कारभारी आम्हाला जावं. अरे पण कारभाऱ्याला माझे मामा सांगताय त्याचं संकट नाहीसं झालं नाही, त्याचं संकट शेवटच्या टोकाला आलेलं आहे. अजून 4 दिवस त्याला थांबून घे, अजून 4 दिवस त्याच्या सेवेची गरज आहे. त्याला 4 दिवस सेवा केली की मग त्याला परवानगी दे महाराज. यदा कदाचित तुमचा हट्ट तुम्ही कारभाराचं न मान्य करता, तुम्ही जर तुमचा 6 महिना पूर्ण झाला, 6 वर्ष पूर्ण झालं म्हणून जर निघून गेला तर येणाऱ्या संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ते त्याची तरी नोंद घ्या. एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्णग्राम महाराज भाग्य आता अवघी चिंतावारणी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ घडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठू तुका मनी होता ठेवा तो या भावा सापडीला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला झालेली सेवा तुम्हासारख्या थोर साधू संतांच्या, संत सद्गुरू बाळूमामांच्या आणि संत सावतामाळी वारकरी शिक्षण संस्था या सर्व विद्यार्थ्यांच्या, कलाकारांच्या, माझ्या माता पित्यांच्या, सद्गुरूंच्या
समस्त मेंढीची सेवा करणाऱ्या मेंढक्यांच्या आणि मामांच्या रूपामध्ये कार्य करणाऱ्या माझ्या कारभाऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मी माझ्या वाणीला पूर्णग्राम ज्ञानेश्वर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.